मथुरा पाण्यात घातली. काय झाले, काँग्रेसच सरता सरा नाही रानातला. पीक कमी काँग्रेस जास्त. तानाजीराव सरकार आणतच काय अरे बाबा हे तुमचं बरं आहे. का जावा बघा होता ह्याच्यातच. अरे आता कसं झालंय, रानातले बघावं लागतंय बाबा. बर आणि रानात बी आता वाईस कटाळा झालाय मला. बर बर काय झाले, पीक बी काय नीट आहे नाही त्याच्या यायला. आणि नीट जर आलं तर भाऊ त्याला काय नीट मिळा नाही. बर तेव्हा आता मी काय ठरवलंय माहितीये का, आता जरा वाईस बाहेरगावी जायचं, तालुक्याच्या बाहेरगावी? गावाला. आणि तालुक्याच्या गावाला जाऊ नये ना, काहीतरी आपली हमाली करावं, काहीतरी करावं म्हणतोय. मग आता काय करणार आहे, हा शेती सोडून शेती सोडून म्हणजे शेती घेऊन तरी आपण काय करतोय. तिथं तर रोख पैसे येतील बक्कळ, हा दर गुरुवारी. तेवढा आहे राव. मरू दे एक काम तिकडे. करा. हा जायचं म्हणताय ना, हा 2-4 दिवसांनी बघू. बर. हा. काय या जरा या इथं. काय काम आणलंय का? काम आणलं या हा बसा. काम असं आणलंय, हा आपण घेतलंय ते मकवान उपटाय. मका उपटा घेतली. हा मका घेतली उपटाय. हा पण ते नारसाळा एक जण माझ्या जोडीदार होता ना, तो काय आलाच नाही. दिला का दगात त्याला? आता काय सांगायचं. देणार. अरे तू मला पातीत नाही घेतलं का नाही, तुला दगाच भेटणार नाही. अहो तसंच झालंय. म्हणून मी आता तुमच्याकडे आलोय. हा. काय तेवढं उपटून घेऊ, बाहेर बांधून टाकून देऊ, हा आणि मग बघू काय आहे ते. मिळतील ना 500 1000 500. त्याच्यासाठी तर आलोय. बरं, काय चल. मिळतील ते दोघात घेऊ. चला आणि बांडा बी आहेच का जोडीला? हा बांडा पण आहे. बारा बांधेल बारा किती? बांधा मला काय आपण उपटून ते 12 बांधा. ऐका की. बरं अजून एक काम आहे. हा. आता काय मुलगी बिलगी असली तर बाग एखादी. आयला मुलगी, मला तर दोन्ही पोरच आहे ते बाबा. नाही नाही तुमचं नाही सांगत मी. आपल्याकडे नवरदेव आहे एक. हा लग्नाला मुलगी बघा असं म्हणताय तुम्ही. नवरी बघायची. आयला मुलगी काय झालंय माहितीये का, मध्यंतरी मला लय एक जणांनी सुजावलंय बाबा. तो का? लय दुमासलं, हा लय उसात नेऊन इतका रेटलाय ना मला. काय काय बोलताय? सांगायचं तुला, तेव्हापासून मी मध्यस्थीच करत नाही. का? काय झालं, मुलाला मुलगी दाखवली, हा. मुलीला मुलगा दाखवला. हा. सगळ्यांची थोरा मोठ्यांची ह्यांची त्यांची पसंती झाली. हो हा. आता पसंती झाल्यावर ठीक पटलंय का नाही सगळ्या. बरोबर आहे की. मग मुलीने काय केलं, हा. मुलाला होय म्हणली आणि तिसऱ्या बरच लगीन केलं. आता बाबा आणि मुलगा काय म्हणला मुलीला, मला पटली, ते 4थ्या वर गेला. झाला का कुठाला. रेटलं ना मला निघार. मग आता काय इतका दुमासला ना, मी मुलींचं नाव काढलं का ना, पटणीलाच पहिला हात लावतोय बरं बाबा. ऐका की, हा. हे आता तुम्ही बघितलं असेल, हे कळलं ते हा. कळलं, पण नवरदेव जे आहे ना हा. आपल्या जवळच आहे. कुठला नवर जवळचा आपला प्रिन्स भैया प्रिन्स? पाटलांचा पोरगा नाही का. आईला पोरगा जवळचा आहे म्हणल्यावर काहीतरी ठेप लावावं लागेल बरं का. तर तेवढं नियोजन लावायचं. माझ्या बघण्यात बरं का, ते शेंडे महाराज आहेत का आपल्या गावात हा, कीर्तन हा, हा, करतात, हा. त्यांचे एक भाचे आहे बाबा. हाय का. बँकेत का कुठेतरी सर्व्हिसला का काय कामाला हाय वाटतं. बर बाबा मग जॉक पडला की तिथं चला बरं चौकात गेल्यावर काहीतरी नियोजन होईल. चला. चला ओके. आपण तानाजी राहू हा. तिकडे चौकात जाण्यापेक्षा शेंडे महाराज इकडे बोलावं की फोन करून. आईला कधी कधी पॉइंटाचा मुद्दा म्हणतो बरं का, हाय का नाही? कशाला तिकडे मोका जायचं पाय परत थोडं ही टांगड्या तोडत जाण्यापेक्षा काय करू, आंबे खाली बसू, आंबे खाली बसू, शेंडे महाराजांना फोन फोन लावतो मी आणि पहिले. बोलवून घेऊ आपण. चल, लाव. चला बसून तिथंच आपण चला बोलवा महाराजांना. महाराजाला फोन लावतो आणि बोलावं पटाक. अर्धा तास झालं फोन लावून, महाराज काय गुडत का काय कुठं बघा की. नाही नाही येतात फोन झालाय. बघा एकदा. उगाच सारखं सारखं फोन केला का नाही, आलं की ते काय थांबत येईल. आले, आलं की आला आले. यायला चालतं ना ते, यायला म्हणजे आपल्या रानात यायला. हा यायला यायला का प्यायला? प्यायला या महाराज या. चला 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 महाराज लवकर. बसा शाबास. एवढा उशीर असतोय राव. किती वेळ मला फोन करून झाला? अर्जंट फोन करताय, म्हणल्यावर कसं करायचं? तानाजीराव काय म्हणतात बघा. बरं महाराज, मी काय म्हणतोय या, ते तुमची भाची आहे की ते बँकेत का कुठं कामाला आहे, बँकेत कामाला आहे. तुम्ही म्हणजे 1-2 वेळा म्हणलेला म्हणून हो, मी आहे की, म्हणतोय. आहे तर तिचं काय आहे का, करायचंय का लग्न बिग्नाचं हो काय? करायचं यंदा आहे की कर्तव्य त्यांचं. आहे का? आहे आईला जुळेल मग भांडा. हा पण स्थळ कुठलं काय बोललाय काय अहो, सण पोरगं लय हे भारी आहे. पोरगं एक नंबर, नंबर पोरग पोरगं एक नंबर. आपल्या ह्याच्यातलं आहे का? हा, हा. पोरगा प्रिन्स काय बोलताय? पाटलाचा पोरगा. होय. एक नंबर सुपारीचं खांड खात सुपारीचं खांड नाही. वगैरे एक नाही. नंबर पोरगा. आला पण कसं आहे माहितीये का, हा. त्याच्या आई वडिलाला विचारावं लागेल ना मला. आता त्याला तुम्ही असल्यावर काय विचारायचंय द्यावा, नाही बरोबर आहे की, पण कुणाचं काय मनात आहे ते सांगता येतंय का? काय ना. शेंडे महाराज लावा फोन फटकाऱ्या. हॅलो दाजी, काय चाललंय? सोना वय आहे की, बरे आहे की? बरं त्याच्यासाठी एक स्थळ आलं होतं, काय म्हणताय? अहो दाखवाय काय अडचण आहे आपल्याला. बरं बरं येतो घेऊन थोड्या वेळानं. आलोच. डन.
चालतंय ठेवू का राम राम काय म्हणलं फोन ठेवा कट करा. कट काय झाला का बघा हा. बाबा काय म्हणलं काय म्हणले? या घेऊन म्हणलं काय अडचण नाही दाखवू आपण म्हणलं ओके ओके निघायचं. लगेच का बसायचं आता इथं नाही नाही निघा की. मग तीच म्हणतोय ना, निघावं लागेल ना. चांगल्या कामासाठी बसतात का चला. चला कापड झाडा रे चांगली. मग बिंगे राहिले का बघा पाटील राम राम. राम राम. लय नेर बसलाय. काय बसतोय आता बघून सर का पलीकडे. अहो मी काय म्हणतो या आता प्रिन्स जुळवायचंय ना. मग काय तर मग काय तर म्हणजे आता मी सगळी ठेप लावली तिथं ते शेडे महाराजांची भाची बघितली काय. हा. आता ही बाकीची सगळी जुळवून आणलेली काय. तुम्ही तुमचं फटकाऱ्या उरका काय. चालतंय हा? चालतंय अजिबात ह्याला दिरंगाई कुचराय नाही झाली पाहिजे. कसं चालतंय, पुरी चालतंय. परत मिळत नाही ती. नाही, परत तुम्ही बरोबर, माणसाला बरोबर परत आहे, तुम्ही बरोबर असं आहे. झालं आणि तसं झालं. काय म्हणायचं बरोबर आहे की. हा? हं. चालतंय. बरं आता काय करा ते तुमची कोण आहेत ना पै पाहुणे काहून काय मित्र परिवार त्यांना बोलवायचे त्यांना बोलवा. हा. हं. हे बरं. कार तू पोटाला हात लावतोय सर का. ते अर्जंट कॉल आलाय मी काय करतो आयला काय असं बसा खाली. लावून देतो तुमचं लवकर जा त्या दोघांना बोलवून आण अर्जंट कॉल आला आणि लवकर ये. हा बरं आम्ही वाज कापड बदलून येतो. चालतंय 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 चालते ठीक आहे चल या. बाबा जुळली का नाही सगळी. जुळले की सगळे प्रिन्स बाहेर आवाज द्या की. आवाज द्या आवाज द्या. चला चला आयला 90 दिवस मागे कापडाचं काय केलंय. कापड बायकोने धुतली नव्हती हीच घालून अरे माझी तेच गत झाली. चला चला म्हटलं. चला 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 तानाजीराव हा मी मुलीचा मामा आहे खरा ती तर माहितीच आहे की आम्हाला. पण ही मुलीचं मूळ घर आहे बघा बर बर चांगलं घरी चांगलं घरी. राम 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 या राम 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 या या राम राम या तानाजीराव या चालू आहे. पाटील बसा प्रिन्स दादा बसा काका बसा जागा तोला मोला दिसते गाड्या बरं का गुंड्याचं बघा पहिलं काहीतरी रेटून मिळणार आहे हुंडा. काका शांत जरा शांत बरोबर तुमचे येते ना बसाय सगळ्यांना राम 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 तानाजीराव हा ह्या काही मुलीचे वडील राम राम आणि ते त्यांचे मेहुणे बरं बरं का हा आमचा मुलगा राम राम आणि हे त्यांचे वडील ही सर्व मित्रमंडळी आहे त्यांचे तानाजीराव संदीप पाटील मोरे पाटील बाबाजी परत काका इकडे बसल्यात हे शिरीष शेठ आहेत इथं बरं काय करा आता पुढच्या तयारीला लागा बर बर चहा पाण्याच्या बर बर सांग रे पेढ्याचा पुडा कुठं ठेवला यातला पिशवीतला. काका हाय राव पेडा तुम्ही जरा शांतील धरा त्याच्यात दिसा नाही कुठं आधी. हाय 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 असं. सगळं आणलंय सगळं आणलंय मुलगी कुठे येईल की जरा दम काढा की आली चहा पाणी तर होऊ द्या आधी ही तुमची पहिलीच वेळ असल्यामुळे हे असं कुठं नव्हते शेंडे महाराज चहा पाणी होईपर्यंत मुलीला आवरायला सांगा. बरं एक काम करा सायडीला आवरायला हवा तेवढं बळवान रे बोलू आणि पाठ मारायचं का कसं करायचं का खुर्चीत बघायचं नाही नाही खुर्चीच ठेवू पुढची परंपरा राहिली का पाटाची नाही जुन्या परंपरा थोड्याशा मोडीत राहिल्या पाहिजे. तसं नको पाठवू नको काय नाही नाही खुर्चीवरच चालेल. बरं चालतं बघा, आली का मुलगी. बस 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 तिथं बस. कोणाला काय विचारायचं असलं विचारा बर असं म्हणताय का. हा बरोबर. अगोदर मुलीला हळदी कुंकू लावतो हा मग विचारतो. मुली नाव काय तुझं. सोनाली. बर बरं बरं ठीक आहे. हे बघा तुम्हाला कोणाला काय विचारायचं. सोनाली शिक्षण काय झालं तुझं. 12वी म्हणून M.Com झालं. M.Com. तुम्हाला काय विचारायचंय का. नोकरी कुठं करता. बँकेत. किती पेमेंट वगैरे काय.
50,000 50,000 आहे. वर कुणाला बाप. विचारायचंय तुम्हाला? वर बापांना काय विचारायचं का बघा. चालतंय चालतंय. पाटील काय विचारायचं का नाही परत घुसळा घालला का नाही हा प्रिन्स, तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही विचारायचं का? मुलगी तुम्हाला बघायची, तुम्ही अजून काय विचारायचं असले तर विचारून घ्या. प्रिन्स, विचारायचं काय तुम्हाला? विचारून म्हणताय. विचारायचं. तुमचं शिक्षण काय झाले? M.Com. कुठल्या साईडने झाले? अरे प्रिन्स, सांगतो मी तुला नंतर सांगतो कुठल्या साईडने ते. बरं ठीक आहे. मुली तुला अजून कोणाला काय विचारायचंय का नाही विचारायचं. दादा आणि आबाजी ठरवते. बरं दादा आणि आबाजी काय म्हणतात त्याच्यावरच आहे तुझं. बरं बरं ठीक आहे नाही काय अडचण. आला बाबा एकदा जाऊ बाबा पकडच्या आला पकडच्या आला गाड्या. आला, आला. हे तर फक्कड आहे का? मग आता हे आपल्या घरचंच म्हणायचे काका चहा चालतो का माम नको राव चहा घ्या की माहितीच होतं आम्हाला. नवरदेव चहा घेत नाही काय? मोठी माणसाला होते की. आबा बर तुम्ही मुलीचे वडील आहात. बर तुम्हाला जास्तीचं आणखीन काय विचारायचं असेल तर मुलाला किंवा इतर सगळ्या कुठल्या माणसाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. विचारा तुम्ही मुलाला काय विचारायचं असेल तर आरामात विचारा, काय अडचण नाही. विचारा त्यांना काय विचारायचं. मुलगा काय करतो? शेती करतो. शेती किती आहे? एक 10-12 एकर क्षेत्र आहे आपल्याला. शेतीत काय काय आहे? शेतीत ऊस केलाय. ऊस आबा शेतीत ऊस आहे बर. साधारण 5-6 एकर ऊस आहे, बर. 2-3 एकर मका आहे बर आणि थोडस आहे पडीक रान. बर. कारण कसं आहे ती रान आहे चोपणाचं, बर त्यात काय पाण्याने सगळा राडा होतोय. बर. हा, खरावडा आले झाले त्याला. बर आणि कोंबड्याचं एक मोठं त्यांचं एक शेड आहे बघा, एक 1,000-1,500 त्याच्यात कोंबडी. बर सगळे ठेपशीर आहे, काही अडचण नाही, गाड्या घोडे सगळे. बर फक्त थोडस असं शिक्षणाचा विषय आहे. 7-8 दुभती जनावर आहेत दावणीला. हं, 100-1 लिटर दूध दररोजचं दूध जाते डेअरीला. बाकी काय अजून पाहिजे? म्हणजे एक उत्तम शेतकरी. चांगले चांगले. महत्वाचं म्हणजे पोरगा निर्वसन आहे, बर सुपारीचं खांड सुद्धा खात नाही बरं का. काय टेन्शन नाही मुलाचं. संगती चांगली ह्या काही मित्रमंडळी सगळे निर्व्यसने आहेत, काय अडचण नाही ते. माझी काय अडचण नाही, घरच्यांना बोलू द्या आणि बघू द्या. चालतंय काय चालतंय. अडचण नाही. बघू दे, बघू दे. बोलव रे. बाकी बोलायचंय का तुम्हाला काय? हा, मुलाचं शिक्षण किती झाले? मुलाचं शिक्षण झालंय जेमतेम मापात, नाही काय त्याची अडचण. बाकी अजून काय? करतो काय? मुलगा शेती करतोय बघा. होय. हा चांगली शेतीची बी काय अडचण नाही. बघा मग तुमच्या पद्धतीने. बघू, विचार करून सांगतो. होय व तिकडे या जा. तुम्ही कसं काय होय म्हणताय? याला काय करायचं? होय काय शेतकऱ्याला कसं काय होय म्हणताय तुम्ही? आपली मुलगी एवढी शिकलेली शहरात द्यायची होती. विचार करू. आता शेतकऱ्याचं कसं काय चाललंय बघतोय ना आपण. बघू ना विचार करून. हा, तेच की मग विचार करा आणि सांगा. आपल्याला काही पसंत नाही. चालतंय. बरं आबा मुलीला जाऊ द्यात का म्हणजे आपल्याला बोलता येईल. जाऊ दे. बरं आता आम्ही पुढचं कसं काय समजायचं मग? तानाजीराव, आमचं काय ठरलंय ते आम्हाला बघू द्या. शेतकऱ्याला काय मुलगी द्यायची नाही आमची. आला का आबा? शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही. अहो काय कमी आहे त्याच्यापाशी? 10-12 एकर शेती, हा 1,000-1,500 कोंबड्याचं त्याचं ते शेड आहे, बरं. हा बाकीचं आहे, घोडा गाडी सगळ्या गोष्टी, गुरंढोर आहेत, काय कमी आहे त्याच्याकडं? हा आणि नाही म्हणले तर 1 एकर शेती लाख मोलाची आहे त्याची. आणि तुम्ही हा बघा आबा 10-5 हजार कुणी कुठे काही कामाला लागलेला असेल का नाही माणूस नोकरीला, त्याला पोरगी देणार. आणि आज उद्या जर त्याची नोकरी जर गेली तर काय करायचं? ते येणार सुटाबुटात, गुंडावतात हो माणसं शहरातली. उलट हे आपले शेतकरी म्हणजे 1 नंबर माणसं असते ती. पण बघा बाबा आता तुमचं आता नकाराचं असेल तर मग आता कसं करायचं? हा बघा मोरे पाटील, कसं आहे आबा, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्यांनी केलं तर आपल्याला खायला आहे. आणि तुम्ही म्हणताय की नोकरीवाल्याला द्यायची, पण शेती हीच एक उद्योग आहे मोठा. कारखान्याला ऐकत नाही शेती.
बघा की अलीकडे शेतीला सगळे दुय्यमच समजायला लागलेत राव. नाही शेतकरी म्हणले की नकोच माणूस म्हणतोय. बर शेतकऱ्याला ज्यांनी त्यांनी नको म्हटल्यावर शेतकऱ्यांनी लग्न करायचं का नाही करायचं? शेतकऱ्याच्या पोरांची लग्न कशी व्हायची? आयला पण बघा बाबा आता तुमचं नकारच आहे म्हणलं आता आम्हाला बी काही जास्ती बोलता येत नाही. काय म्हणायचं मोरे तुम्हाला? हा आणि कसं आहे एक सामाजिक विचार करा आबा. शेतकऱ्याला नाही मुलगी मिळाली तो मग वाम मार्गाला लागतोय, कुठेतरी काहीतरी वेगळंच करत बसतोय, त्यातनं गुन्हे वाढतात. मग हे आपल्याला कुठेतरी सामाजिक भान ठेवून, मी म्हणत नाही की तुमची मुलगी म्हणून तुम्ही तसा विचार करा, पण एक सामाजिक विचार करा तुम्ही. आणि परत शेतकऱ्यालाच काय म्हणतंय बाकीचं जग, पोरग आपलं भरकाटलं. आता पोरग का भरकाटलं त्याच्या मागचा सगळं सारासार विचार बी केला पाहिजे ना माणसाने. असं बघू आता कसं काय करायचं. बघा तुम्ही परत एकदा विचार करा आणि काय असेल ती मुलीच्या मामापाशी सांगा आपलं निरोप. तुम्ही 2-5 दिवस जरी तुमची ठेप लावून विचार घेतला का नाही, मुलीच्या मामापाशी सांगा, शेंडे महाराजांजवळ सांगा, काय अडचण नाही आमची. हा आमचं तर म्हणणं असं आहे की बरं. द्यायची नाही असं आहे. शेतकऱ्याला द्यायची नाही असं नाही, म्हणणं असं आहे. नाही. बरं, त्याला काय नोकरी नाही, काय नाही, काय नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पोराला नोकरी बिकरी असेल तरच पगार 10,000 रुपये पाहिजे पगार. ठीक. बघा मग शेंडे महाराजापाशी सांगतो आम्ही. सांगा महाराजांपाशी सांगा, काय हरकत नाही आमची. चालतंय. पाटील आता काय इथं बोलायसारखं उरलं नाही. हा बघा 2-5 दिवस विचार करून सांगा. बरं बघू हा? बघू सांगू बघू शेंडे कसं करायचं मग. हा बघू की आता सांगते आमच्या पद्धतीने आम्ही सांगितलंय समजून आता बघू. अरे प्रिन्स जरा कळ काढ. आता ही कसं आहे वातावरण वेगळे. बघू जरा आपण ठेपशीर जरा व्हायचं. चला येऊ का? राम राम. राम राम. तानाजीराव आता कसं काय बघा काय आता काय अवघड आहे बरं का काय, पण आता माय डोक्याने काहीतरी जुगाड करावं लागेल तुम्हाला. काय चला काहीतरी बघू. ठेप बघू लावा. आता कसं होईल तसं होईल. माहिती काय शेतकऱ्याचं मरणच चाललंय बघा. काय अवघड आहे सगळं शेतकऱ्याच्याबद्दल. मोरे पाटील काय राव तुम्हाला म्हणतो ती बाळगराव पोरगी मला आवडली होती राव. आवडली मान्य, पण आता ती शेतकऱ्याला नाही द्यायची म्हणतात. अरे पण पाटलाचा पोरगा आहे ना मी. मग आता काय पाटील आपली पाटील की घरी. आता ती नाही म्हणते त्याला आम्ही काय करणार. मला काय कळत नाही, मला लग्नच करायचं आता. हे तर हितपर्यंत आणलंय. ती नाही म्हणते पुन्हा बरं कर तू लग्न. ह्याच्यापेक्षा भारी पोरगी बघू तुला. नाही मला काय कर हे पोरीच्या हिथं गेली तर जीव देतो. आता जीवन देतो पोरीच्या दारात.